जर पोटाचा घेर कमी करायचा आहे किंवा मांड्यांची साईज कमी करायची आहे किंवा कमरेच्या साईडचा फॅट कमी करायचा आहे, इथे जो एक्स्ट्रा फॅट आलेला असतो ना तो कमी करायचा आहे, तर छान अशा मी आज एक्सरसाइज घेऊन आलेली आहे. खूप सोप्या आहेत आणि खूप कामाच्या आहेत. तसं तर मी रोज तुमच्यासोबत वेगवेगळ्या पद्धतीच्या आणि सोप्या एक्सरसाइज रोज शेअर करत असते. त्यातल्याच आजच्या पण नवीन छान एक्सरसाइज आहेत. तुम्हाला फायदा तर नक्कीच होणार आहे ह्या पण एक्सरसाइजचा. तर व्हिडिओ लास्ट पर्यंत बघा, म्हणजेच तुम्हाला कळेल एक्सरसाइज कशा करायच्या आणि किती वेळेस करायच्या त्या पण तुम्हाला पुढे सांगत आहे. तर व्हिडिओ लास्ट पर्यंत बघता एक लाईक पण करा आणि चॅनलवरती कोणी नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण की मी माझ्या चॅनलवरती असेच नवनवीन वेगवेगळे छान एक्सरसाइज, डाएट प्लॅन आणि सोप्या रेसिपी ज्या आपल्याला वजन कमी करण्यासाठी फायदा करतील असं घेऊन येत असते. तर तुम्हाला नक्की चॅनलचा फायदा पण होणार आहे. चॅनलवरती कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि ती स्क्रीनवरती नंबर दिसतोय तो पण नोट करा. जर तुम्हाला घरात बसून वजन कमी करायचं असेल तर ते पण माझे योगा क्लास आहेत, 3 बॅच आहेत. तर तुम्हाला जी पण कम्फर्टेबल आहे ती तुम्ही करू शकता आणि एनी टाइम मला कॉल करू शकता. तर चला आपण पटकन व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वप्रथम करायचं काय, इथला फॅट पण आपला कमी होणार आहे आणि मांड्यांचा. तर करायचं काय, जस्ट या पोझिशनला इथे 1 2. जेव्हा आपण ह्या पोझिशनला करतोय तेव्हा काय होतंय, पूर्ण इथे पण प्रेशर येते आणि इथे पण प्रेशर येते. तर आपल्याला हे 10 काउंट करायचंय. जस्ट 1 2 3 4 5 6 7 8 9 10. जस्ट रिलॅक्स. दुसऱ्या साईडला सेम पोझिशन करूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि जस्ट रिलॅक्स. आता आपल्याला करायचं काय, जस्ट ह्या पोझिशनला आपण उभा आहे. आता इथे काहीच करायचं नाही, जस्ट हा हात ह्या पोझिशनला वरती न्यायचे आपल्याला आणि या पोझिशनला दाखवते. जस्ट याच पोझिशनला राहायचं आपल्याला आणि त्याच्यानंतर काय करायचंय, या पोझिशनला आल्याच्या नंतर आपल्याला पूर्ण स्टिच करायचे हात वरती. पूर्ण हा पोर्शन आपला पूर्ण खेचला गेला पाहिजे हातापर्यंत. जस्ट इथे 10 काउंट 5 काउंट असं करायचं. 1 2 3 4 5 आणि त्याच्यानंतर जस्ट हा हात वरचा हात जो आपण असे लॉक केलेले आहेत ना ते हात आपल्याला एक हात सोडायचा आणि जस्ट 1 2 3 4 5 6 7 8 9 and 10. दुसऱ्या साईडला सेम पोझिशन करूया. हात याच पोझिशनला वरतीच आपले आणि इथे जस्ट 1 2 3 4 5 6 7 8 9 and 10. जस्ट रिलॅक्स. आता इथे पूर्ण प्रेशर येणार आहे आपल्या इथल्या पण भागाला, मांड्यांना पण आणि आपल्या पोटावरती प्रेशर येण्यासाठी आपल्याला कोणती एक्सरसाइज करायची. आता जस्ट या पोझिशनला यायचं. हात फक्त आपल्याला इथे टच करायचे, असे लॉक करायचे नाही. ठीक आहे, फक्त असे मानेवरती टच करायचे हात आपल्याला आणि जस्ट आपल्याला आता मोठा श्वास घेत जस्ट या पोझिशनला पाय जोडून घ्यायचे. पाय या पोझिशनला जोडलेले आहेत आपण. जस्ट ट्विस्ट करायचं ह्या पोझिशनला. 1 2 3 4 5 आणि जस्ट ट्विस्ट. वापस श्वास सोडायचा इथे येऊन आणि दुसऱ्या साईडला सेम पोझिशन. 1 2 3 4 5 रिलॅक्स. दुसऱ्या साईडला सेम. 1 2 3 4 5 6 7 8 9 and 10 and just relax. आपल्याला ह्या एक्सरसाइजनी खूप चांगला प्रेशर येणार आहे आपल्या कमरेवरती पण आणि आपल्या पोटावरती पण. आता ह्या एक्सरसाइज आपण करतोय याच्यासोबत थोडंफार खाण्यावरती कंट्रोल हे करणं आवश्यक आहे, कारण की आपला जर फॅट खूप जास्त आहे तर खाण्यावरती पण कंट्रोल करणं आवश्यक असतं. तेव्हा एक्सरसाइजचा फायदा भेटतो. आणि याच्यासोबत तुम्ही अजून दुसऱ्या एक्सरसाइज ज्या माझ्या चॅनलवरती खूप साऱ्या आहेत त्यातलं पण ऍड करू शकता आणि या एक्सरसाइज पण सोबत करू शकता. आता नेक्स्ट एक्सरसाइज साठी आपल्याला काय करायचं, जस्ट हात ह्या पोझिशनला, पाय ह्या पोझिशनला
आणि जस्ट 1 2 3 फक्त मुठ्ठी बंद आहे आपली आणि जस्ट ह्या पोझिशनला जायचे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 and just relax. ही एक एक्सरसाइज आपल्याला कंटिन्यू करायची. आता ज्या पण एक्सरसाइज मी तुम्हाला दाखवल्यात ना त्या पूर्ण एक्सरसाइज आपल्याला ऍटलीस्ट आपला झाला पाहिजे. एक एक्सरसाइजचा 20चा एक राऊंड झाला पाहिजे आणि 20चे असे 2-2 किंवा 3-3 राऊंड तुमच्या क्षमतेनुसार तुम्ही वाढवू शकता. तुम्हाला किती स्टॅमिना आहे त्या हिशोबाने तुम्ही या एक्सरसाइज करू शकता. या एक्सरसाइज आपल्याला सोबत करायच्याच आहे. आता नेक्स्ट एक्सरसाइज साठी काय करायचं, जस्ट या पोझिशनला हात 1 2 3 4 5 6 7 8 9 and 10. याच्यावर मांड्यांवरती पण प्रेशर येणार आहे आणि आपली लोअर बॉडी आहे त्याचं पूर्ण फॅट आपला निघून जाणार आहे. जस्ट आता कमरेवरती परत हात ठेवायचे आपल्याला आणि कोणती एक्सरसाइज करायची. जस्ट 1 2 3 4 5 6 7 8 9 and 10. या दोन्ही पण एक्सरसाइज आपल्याला 20-20चा एक राऊंड आणि 20चे 3 राऊंड करायचे. जस्ट एवढ्या एक्सरसाइज आणि खाण्यावरती कंट्रोल तर चांगला फॅट आपला कमी होऊ शकतो. पोटाचा घेर, मांड्यांची साईज, कमरेच्या साईजचा फॅट पण आपला कमी होऊ शकतो. तर करून बघायला काहीच हरकत नाही. केल्यावरती रिझल्ट हा भेटणारच आहे. मेहनत केली तर फळ पण आपल्याला भेटतंच. हा व्हिडिओ कसा वाटला ते सांगा. कामाचा लाईक करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत